आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रेवती आंटी पण ना एक काम धड जमत नाही हिला. सगळे प्लॅन फसतात हिचे. हो 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 आम्ही निघूच थोड्या वेळात. नाही 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 पोचतोच आहे. हो ठेवते हा. अहो नाश्ता करून घ्या ना. हे खायचंय मी आता. इडली सांबार. अहो पण या घरात काय सगळं रुद्राच्याच आवडीचं होणार आहे का आता? अहो काय बोलताय तुम्ही? रुद्राचा साखरपुडा आहे, त्याचं कौतुक तुम्हाला असेल, मला नाही. त्याच्या आवडीचा मी का खाऊ? अहो असं काही नाहीये. तुला काय मूर्ख दिसतो का मी? तुला काय वाटतं मला कळत नाही घरात काय चाललंय ते? सगळे त्याच्या मागे पुढे करत असता दिसत नाही मला? सगळं त्याच्याच आवडीचं बनतं हे दिसत नाही का मला? मग काय फरक पडतोय? एक दिवस त्याच्या आवडीचं खाल्लंस तर काय होणार आहे? त्याच्या आनंदात सहभागी झालास तर काय फरक पडणार आहे? सुमित, आपण तिघे एकमेकांचे भाऊ आहोत. लहानपणापासून एकत्र वाढलोय, खेळलोय. मग आता असा दुरावा का? का आपण राग करायचा? का एकमेकांच्या जीवावर उठायचं? हे बघ सुमित, तू जर आज रुद्रच्या आनंदात सहभागी झालास ना तर त्याला खरंच खूप छान वाटेल. आणि मे बी तुलाही. सो प्लीज चल ना. तू मला शहाणपणा नको शिकवूस. तू सेल्फ रिस्पेक्ट विसरला असेल, मी नाही विसरलो. घरात जे काही चाललंय ना त्याला तू इग्नोर करू शकतोस, मी नाही करू शकत. हो आपण एकत्र वाढलोय पण आपण एकसारखे नाही वाढलो. बाबांनी जेव्हा स्वतःच्या मुलांना डावलून कंपनीची जबाबदारी रुद्राच्या खांद्यावर दिली होती ना तेव्हाही तुला काहीच फरक नव्हता पडला. मला त्रास झाला होता. कळतंय तुला? तुला आवडत असेल त्याच्या पुढे पुढे करायला, मला नाही चालणार. माझी स्वप्न आहेत. मला बिझनेस मध्ये नाव मोठं करायचंय, पैसा कमवायचा, खूप काही करायचंय. पण तुला नाही कळणार. तू ना स्वतःच्या पायावर उभा आहेस ना स्वतःच्या बायकोसमोर तोंड उघडून बोलू शकतोस.